Brought to you by Puneet Balan Group. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली। त्यानंतर आता जवळपास 1.5 महिना होऊन गेला सगळ्या गोष्टीला। सीआयडी एसआयटी चौकशा सगळ्या गोष्टी एकमेकांना समांतर चाललेल्या आहेत। पण आज तिन्ही प्रकरणातला जो मूळ एक आरोपी आहे, तिन्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अपहरण, खंडणी आणि मर्डर यातला सुदर्शन घुले याची परत एकदा कस्टडी एसआयटी कडून मागण्यात आली। मर्डरच्या प्रकरणामध्ये 10 दिवसांची रिमांड मागितली होती। 31 तारखेपर्यंत 31 जानेवारीपर्यंत ही संपूर्ण आता रिमांड त्यांना मिळाले फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी। पण या ज्या ग्राउंडवरती ही गोष्ट मागण्यात आली कस्टडी, त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज पहिल्यांदाच ऑन पेपर आलाय, जो याआधी कधी डिस्कशनचा भाग नव्हता आणि याआधी कधीही कोर्टात ज्याबद्दल बोललं गेलं नाही। तपास अधिकारी, सरकारी वकील किंवा डिफेन्स लॉयर यांच्याकडून कोणाकडूनही या सगळ्या संदर्भातला उल्लेख झाला नव्हता। असा मुद्दा, जो मुद्दा येणाऱ्या काळात या संपूर्ण तपासा नक्की कोणत्या वळणावर जाणार आहे, कोणत्या दिशेने तो जाणार आहे, या सगळ्या गोष्टी फायनलाइज करेल। तो एक्झॅक्टली काय आहे हे समजून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे हा 10 तारखेच्या सप्लिमेंटरी जबाबातला एक पेपर आहे, ज्या 9 तारखेला खून झाला। 10 तारखेला त्याच्या प्रकरणामध्ये जो प्रत्यक्षदर्शी होता, त्यांचं नाव शिवराज देशमुख, जे भाऊच आहेत त्यांचे, देशमुखांचे नातेवाईक, त्यांनी त्यामध्ये अक्यूज जे सगळे आरोपी ते आयडेंटिफाय केले आणि मग घटना कशी घडली काय नाही हे सगळं सांगितलं। तर त्यांनी ज्या पद्धतीने हा जबाब रेकॉर्ड केलाय, ज्या पद्धतीने पोलिसांनी हा जबाब लिहून घेतलाय, त्याचं इंटरप्रिटेशन आणि आज रिमांड याचा जेव्हा घेत होते तेव्हा त्यावेळी मांडलेला एक मुद्दा, या दोन्ही गोष्टी एकमेकांना फारकत घेणाऱ्या आहेत का, असा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत। सुदर्शन घुले ही व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीचं 3 FIR मध्ये नाव आहे। 6 तारखेची FIR ज्यामध्ये खंडणी मागण्यात आलेली होती। मस्साजोगच्या इथे जो आवादा कंपनीचा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्याने खंडणी मागितली आणि नंतर त्या लिंक झाल्या, म्हणजे गोष्टी विष्णू चाटे असेल, त्यानंतर वाल्मिक कराड असेल आणि मग कशा पद्धतीने 2 कोटी रुपये मागण्यात आले, अशा सगळ्या त्या FIR दाखल झाल्या कोर्टामध्ये। यावर आता गेले 1.5 महिने आपण सगळी सुनावणी चालली हे पण बघतोय। पण 6 तारखेची खंडणीची FIR, 6 डिसेंबर 2024, त्यानंतर 9 डिसेंबर 2024ची अपहरण आणि मर्डरची FIR आणि त्यानंतर जी 11 तारखेला खंडणीची FIR दाखल झाली, या तिन्ही FIR मध्ये सुदर्शन घुले हे एकच नाव कॉमन आहे। 11 तारखेच्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं पहिल्यांदा नाव होतं आणि अर्थात त्या सगळ्या प्रकरणात ते नाव शेवटचं येतं, कारण त्यानंतर परत आणखी कोणती FIR वाल्मिकवरती थेट दाखल झालेली नाही, ऍटलिस्ट संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये। 11 तारखेच्या FIR मध्ये 3 नाव आहेत, विष्णू चाटेचं नाव आहे, वाल्मिकचं आहे आणि सुदर्शन घुलेचं आहे। सेम मर्डरच्या प्रकरणात जी 6-7 नाव आहेत त्यामध्ये पण सुदर्शन घुले आहे। सेम जी 6 तारखेला या सगळ्या प्रकरणात खंडणी पहिल्यांदा मागितली गेली अशी जी FIR आहे, ती FIR देशमुखांच्या वतीने नाही, ती FIR तिथल्या कंपनीच्या सुपरवायझरने दिली आहे। ज्यावेळी वॉचमनला मारहाण झाली होती त्यातली ती ऍक्च्युअली FIR आहे। ज्याविषयी अॅट्रॉसिटी स्टँड नाही झाली तर ती त्याविषयी देण्यात आलेली होती तिथल्या सुपरवायझरकडून। तर त्यामध्ये पण सुदर्शन घुलेचं नाव आहे, तो मारहाण करायला होता। आता 6 महत्वाचे मुद्दे आहेत, त्यातला मुद्दा क्रमांक 5 जो मी मगाशी सांगितलं की एक मुद्दा आहे जो येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण तपासाची दिशा ठरवणार आहे, तो आणि जी माझ्याकडे 10 तारखेची कॉपी आहे, त्या गोष्टी एकमेकांना खरंच विरोधाभासात्मक आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो। आणि आतापर्यंत कोर्टात झालेल्या ज्या ज्या सुनावण्यांना मी उपस्थित होतो त्या सुनावण्यांमध्ये हा मुद्दा कसा काय आला नाही याबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित होतात किंवा मनात एक शंकेची पाल चुकते, त्यावेळी हा रेकॉर्ड केलेला मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय। मुद्दा क्रमांक 1, आज बघा कोर्टात काय घडलं की सुदर्शन घुलेची कस्टडी सगळी संपणार होती तर ती त्यांना एक्सटेंड करून हवी होती। मॅजिस्ट्रेट कस्टडी ज्या एका प्रकरणात मिळाली होती तिथून त्यांना परत ज्याविषयी मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली त्यामध्ये त्या रिमांड कॉपीमध्ये शेवटचं असं वाक्य होतं की पुढील तपासासाठी ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी कस्टडी मिळण्याचे, म्हणजे पोलीस कस्टडी मिळण्याचे अधिकार अबाधित ठेवून यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी। ते अधिकार अर्थात कोर्टाने अबाधित ठेवले, त्यामुळे नंतर आज परत एसआयटी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात गेले, कारण आता केसमध्ये प्रकरण नाही, केस पोलीस ठाण्यातल्या FIR आहेत, पण केसच्या
तिथे न्यायाधीश बसतात, त्यांनी ते नॉट बिफोर मी केलं, त्यामुळे आता हे प्रकरण सगळं मर्डरचं आणि मोक्काचं ज्या मर्डरच्या केसवरती 9 तारखेचा मोक्का लागला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, तर त्याच्या बाबतीतली सुनावणी ती सगळी आता बीडच्या कोर्टामध्ये पार पडते. आता मुद्दा क्रमांक 1 हा काय, तर डिजिटल एव्हिडन्सेस जे गोळा केले जातात या सगळ्या प्रकरणामध्ये, त्या प्रकरणामध्ये झालं असं की या आरोपीचा म्हणजे कोणाचा, सुदर्शन घुलेचा मोबाईल मधला डेटा आणि हे फॉरेन्सिक विभाग संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून रिकव्हर करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने आरोपीकडे पुढचा तपास करायचा आहे. सचिन पाटील जे सीआयडीचे अधीक्षक आहेत, ते एसआयटी मध्ये सुद्धा संपूर्ण आता कारभार बघतात, तर संभाजीनगर ऑफिसला ते असतात कारण तिथे तो विभागीय एसपी तिथे बसतात. सो पहिला मुद्दा यातला हा होता की फॉरेन्सिक विभागाकडे ऑलरेडी तो दिलाय, पण तो रिकव्हर करायचा आहे, कारण सुदर्शन घुले चे फोन कॉन्व्हर्सेशन्स एक्झॅक्टली कोणाशी झालेत, काय झालेत, वाल्मिकला त्याने थेट फोन केला होता का, याची सगळ्याची उत्तरं यातून हवेत. मुद्दा क्रमांक 2, सुदर्शन घुलेचे जप्त केलेल्या 2 मोबाईलपैकी एका मोबाईलचं लॉक ओपन होत नाहीये आणि आरोपीकडून मोबाईल लॉक ओपन करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सीडीआर असतील, त्यानंतर ऍक्च्युअल कॉल केलेल्यातले काही फोनमधले त्यांचे थेट रेकॉर्ड असतील, सीडीआरचे ऑडिओ रेकॉर्डिंग काही ठिकाणी असतील, म्हणजे फक्त कॉलचे रेकॉर्डच नाही तर ज्या फोनवरून जे बोलणं झालंय त्याचे कॉन्व्हर्सेशनलचे रेकॉर्ड असतील संभाषणाचे. त्याच्या पुढे जाऊन डिजिटल एव्हिडन्सेसमध्ये सीसीटीव्ही फुटेजेस जे इतक्या दिवसापासून व्हायरल सगळे होत आहेत, हे एक एक करेक्ट करायचं काम सुरू आहे. त्या प्रोसेसमधली आज ज्या ज्या ग्राउंडवरती कस्टडी घेण्यात आली त्यातला मुद्दा क्रमांक 2 हा होता की सुदर्शन घुलेकडे 2 फोन सापडले, 2 मधलं एकाचं लॉक अजून उघडत नाही. आता सुदर्शन घुले आम्हाला कस्टडीत पाहिजे, सो त्याच्याकडून त्या फोनचं लॉक उघडून घ्यायला आणि त्याविषयी नक्की काय झालं या गोष्टी सगळ्या चेक करायला. मुद्दा क्रमांक 3, या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 त्यांनी आणखी कलमं ऍड केलेली आहेत आणि आता यामध्ये सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याच्याकडे विचारपूस करणं आवश्यक आहे. यानंतर मुद्दा क्रमांक 4 वाचीन मी आणि 5 मुद्दा जो या 3 नंबरच्या याच्याशी पुढे जातोय आणि मी जसं म्हटलं की येणाऱ्या काळात या संपूर्ण केसची तपासाची दिशा ठरवणारा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण मुद्दा क्रमांक 4 कडे जाऊ. सुदर्शन घुलेवरती आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातल्या आरोपींची एकत्रितरित्या ही चौकशी करायची आहे आणि याआधी बरेच गुन्हे केलेले असल्याने दाखल गुन्हा व संबंधित गुन्हे याबाबत तपास करायचा आहे. सुदर्शन घुले हा सराईत आरोपी होता, जसा कृष्णा आंधळे जो अजून फरार आहे, तो गेले 2-2.25 वर्षापासून फरारचे ऑन पेपर, तो अजून सापडलेला नाही, तोही एका प्रकरणातला आरोपी होता, 307 याच्यावरती कलम होतं. तसंच सुदर्शन घुलेवरती सुद्धा याआधी गुन्हे दाखल झाले होते, त्याची त्या गुन्ह्यांमधली आणि आताचे गुन्हे या सगळ्या प्रकरणातली याची चौकशी करायची, कारण त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करताना या सगळ्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे पण सापडले. मग त्या गुन्हे आणि यातले काही लिंक आहेत का, अशा वेगवेगळ्या गोष्टी चे तपशील जर हाती आले तर त्याची पडताळणी करणे अधिकाऱ्यांचं काम असतं, ते करतात. आता या व्हिडिओतला महत्वाचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख असल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न होत असल्याने सखोल तपास करणं बाकी आहे. पुन्हा सांगतो मुद्दा, सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख असल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून हा गुन्हा केलाय, हे तपासात निष्पन्न होत आहे आणि त्यामुळे तपास करणं बाकी आहे. हा मुद्दा मी फोरग्राऊंड करण्याचं कारण हे आहे की माझ्याकडे ही 10 तारखेचा सप्लिमेंटरी जॉब आहे. बघा, ज्या दिवशी 9 तारखेला मर्डर झाला त्या दिवशी फक्त सुदर्शन घुले हा आयडेंटिफाय झाला होता, बाकीचे आरोपी आयडेंटिफाय झालेले नव्हते. 10 तारखेला ज्या व्यक्तीने 9 तारखेची एफआयआर दिली त्याने 10 तारखेला बाकीचे आरोपी आयडेंटिफाय केले आणि त्यात त्याने हे काय झालं मी तुम्हाला एकदा वाचून दाखवलंय, पण याचा सारांश आपण वाचू आणि तो जे काय आता तपासात निष्पन्न होतोय त्याला कॉन्ट्रॅक्टरी कसा समजून घ्या. म्हणजे एक व्यक्ती आहे प्रत्यक्षदर्शी, ती एक काहीतरी सांगते, त्या व्यक्तीच्या बोलण्याचा काहीतरी एक त्याचा काहीतरी अर्थ आहे किंवा त्याचं काहीतरी सांगणं आहे, त्यातून आपण काहीतरी इंटरप्रिट करतो. पण हे सगळं प्रत्यक्षदर्शीपेक्षा तपास जो आता होतोय आणि तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरी कशा आहेत हे आता आपण समजून घेऊ. आता काय म्हटलंय की संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार यांनी मारहाण करून जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली होती. दिली कोणी? ही
तक्रार दिली शिवराज देशमुख यांनी दिलेली होती. तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाणे केज येथे आम्हाला माहिती मिळाली की संतोष देशमुख यांच्यावर लोकांनी त्यांचं अपहरण करून खून केला आहे. त्यांचा मृतदेह दैठण फाट्यावरती केजमध्येच मिळून आला. आता तो दवाखान्यात त्या दिवशी घेऊन गेल्याचं आम्हाला समजलं. 10 तारखेला त्यांनी त्यांचा जबाब दिलाय तो. त्यावेळी आमच्यासोबत संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख हे केज पोलीस ठाण्याला हजर होते. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की भाऊ संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा व खुनाचा कट विष्णू चाटे, कौडगाव केज व इतर अनोळखी आरोपींनी प्लस मारेकरी कोण आहेत सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि 6वा महेश केदार यांच्यासोबत संगनमताने कट रचून अपहरण करून खून केला व मृतदेह दैठण फाटा इथे टाकून पळाले. 10 तारखेची कॉपी एक बेसिक इंटरप्रिटेशन देते आपल्याला. ती असं सांगते की विष्णू चाटे याच्या संगनमताने अपहरणाचा आणि खुनाचा कट रचला गेला आणि मग तो कट मार्गी कोणी लावला तर तो कट मार्गी लावायला हे 6 आरोपी होते आणि यांच्यामध्ये नंतरच्या एका काळामध्ये सिद्धार्थ सोनावणे यांच्याकडे सापडला. कारण संतोष देशमुख ज्या ज्या ठिकाणी चाललेत तर कुठपर्यंत पोहोचले या सगळ्याच तो फोनवरून सुदर्शनला टिप देत होता. 10 तारखेची सप्लिमेंटरी कॉपी प्रथमदर्शनी आपल्याला काय इंटरप्रेट करायला लावते ती असं म्हणते की संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा आणि खुनाचा कट हा विष्णू चाटे हा तिथे होता. आय मीन याच्या बाकीच्या आरोपींसोबतच्या संगनमताने रचला गेला आणि त्यानंतर हा अपहरण करून या सगळ्याचा खून झाला. इट शोज दॅट की या सगळ्यातला एक प्रायमरी कॉन्स्पिरेटर की जो ज्याचा कटात सहभाग नाही फक्त जो कट रचतोय तो कॉन्स्पिरेटर हा विष्णू चाटे आहे असं एक प्रायमरी या सगळ्यामधून दिसतंय. हा काय माझा क्लेम नाही पण विष्णू चाटेचं नाव सुरुवातीला कुठे झालेलं नाही. नंतर याचा थेट सप्लिमेंटरी जबाबात जो पोलिसांनी ऑन रेकॉर्ड जबाब घेतलाय त्या जबाबात त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे जी इथली विक्टीम आहे आणि जी प्रत्यक्षदर्शी आहे तो म्हणतोय की यांच्या संगनमताने बाकीच्या आरोपींनी केला. आणि पोलीस तपासात निष्पन्न झाले काय सांगतायत ज्या इथे कोर्टासमोर ते असं म्हणतात की सुदर्शन घुले हा सगळ्याचा मूळ कटाचा कट याने सगळा रचलेला आहे. हाच त्याचा सूत्रधार आहे. याने कट रचला यानेच या पद्धतीचे गुन्हे केले आणि या संपूर्ण कटामध्ये बाकी यांना त्यांनी सहभागी करून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं पुढे नेलं. आता या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा वाल्मिक कराड या प्रकरणात आहे की नाही त्याचा थेट संबंध होता की नाही काय वगैरे हे सगळं तपास यंत्रणा करतील. ते पुरावे सादर करतील. ते सगळीकडून पुढे जाईल ते प्रकरण. ते कोर्टात हे संपूर्ण खटला उभा राहिलाच आहे. येणाऱ्या काळात ते सुद्धा होईल. वाल्मिकचं मर्डरच्या प्रकरणात थेट नाव नव्हतं. FIR मध्ये ते नाव नाहीये पण खंडणीचा संबंध खुनाशी आहे. खुनाचं मूळ खंडणीत आहे हे ज्यावेळी सरकारी वकील कोर्टात सांगतात त्या पद्धतीनेच सगळी प्रोसिजर पुढे जाते आणि मग वाल्मिकला मर्डरच्या प्रकरणामुळे त्याची कस्टडी घेतली जाते 10 दिवसांची. तिथे याची चौकशी होते मग ती मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जाते. या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक पर्यंत जाण्याचा एकच दुवा आहे. त्याचं नाव आहे विष्णू चाटे जो वाल्मिकचाच कार्यकर्ता आहे जो वाल्मिकच्याच संपर्कात होता. त्याने थेट फोन केला की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होत असले तर तिसरा मुद्दा महत्वाचा काय आहे तर कोर्टरूम मध्ये तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यावेळी विष्णू चाटेने फोन लावून दिला अवधा कंपनीच्या मॅनेजरला. त्याच्यावरती वाल्मिक कराड बोलत होता आणि वाल्मिक कराडने सांगितलं की सुदर्शन तुला जे काही सांगतोय ते सगळं तू कर नाहीतर तुम्हाला इथे आम्ही काम करू देणार नाही. ज्या फोनवरून फोन लावून दिला ती या सगळ्या तपासातली एक महत्वाची लिंक आहे. तो फोन कुठे कोणालाही माहित नाही. बरं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस म्हणजे तुम्ही पुरावे नष्ट करण्यासंदर्भात तुमच्यावरती कलम लागतात जर तुम्ही कोणत्या गुन्ह्यात हे केलं तर. विष्णू चाटेवरती नंतरच्या काळात जे गुन्हे वाढवण्यात आले त्या गुन्ह्यांमध्ये डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेसचा गुन्हा नव्हता. विष्णू चाटेने तो घाबरून फोन कुठेतरी फेकून दिला. त्याने तो मुद्दामून हे नाही केलाय आणि तशा पद्धतीचा जबाब रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यामुळे जे एक्सपेक्टेड कलम होतं ते त्यामध्ये नाही लागलं. पण अर्थात SITच्या अधिकाऱ्यांनी त्यामुळे दुसरं कलम या सगळ्यामध्ये लावलं आणि ज्या ठिकाणी फोन त्याने टाकून दिला हे त्याला विचारण्यात आलं तर त्याच्या तेवढ्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये किंवा स्पेसिफिक जे काय असेल त्या रेडियसमध्ये सगळं शोधाशोध झाली पण तो फोन सापडला नाही. तो फोन कुठे आहे हे विष्णू चाटे सांगत नाही तो तपासात सहकार्य करत नाही. हे तपास अधिकारी कोर्टरूम मध्ये सांगतात. आता
ज्या लिंक मी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतोय की ऍट द एंड निर्णय कोर्ट देणार आहे, पण घटना इतक्या नाट्यमय आहेत आणि त्यामुळे मी म्हटलं की आजचा व्हिडिओ करण्यामागचा आणि मला प्रश्न उपस्थित होत आहेत, मनात पाल चुकचुकतीये. अर्थात तुमच्या पण प्रतिक्रिया कळवा, पण वाल्मिकपर्यंत जाण्यासाठी कोणता दुवा आहे? विष्णू चाटे आहे. आता विष्णू चाटे हा च्या संगनमताने बाकीच्या आरोपींनी कट रचलेला आहे असं जर 10 तारखेचा सप्लिमेंटरी जॉब सांगत असेल, पण अधिकाऱ्यांना तपासात निष्पन्न हे होत आहे की विष्णू चाटे हा प्रायमरी कॉन्स्पिरेटर नाही. तपासात ते असं म्हणतात की कॉन्स्पिरेटर तर सुदर्शन घुले आहे आणि सुदर्शन घुलेनेच ही कॉन्स्पिरसी रचली आणि त्या प्रकरणात आता आम्हाला त्याची पुढची चौकशी करायची आहे, म्हणून त्याची रिमांड मिळणं आवश्यक आहे. तर वाल्मिकपर्यंत जाण्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या धुसर होत चालल्यात का, हा प्रश्न उपस्थित होतो. 5व्या मुद्द्यावर ज्याबद्दल मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, शेवटचा 6वा मुद्दा, सुदर्शन घुले हा पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, त्यामुळे या आरोपीस अधिक विश्वासात घेऊन तपास करणं बाकी आहे. त्यामुळे आम्हाला 10 दिवसांच्या सगळ्या प्रकारात कस्टडी पाहिजे, ती आता 31 तारखेपर्यंत मिळाली. जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की वाल्मिकपर्यंत जाण्याची लिंक हा विष्णू चाटे आहे. विष्णू चाटे हा प्रायमरी कॉन्स्पिरेटर असू शकतो असं 10 तारखेच्या प्रत्यक्षदर्शीला त्यामध्ये सगळं दिसतंय. त्याने सगळ्यांची नावं लिहिलीत, कोण कोण हातात काय घेऊन आलं ते पण लिहिलंय. त्याने विष्णू चाटेचं पण सगळ्यांमध्ये नाव दिलं. पण आता तपास अधिकारी सगळ्यामध्ये काय म्हणतात? तपास अधिकारी म्हणतात की सुदर्शन घुले हा मूळ ह्या सगळ्या कटाचा सूत्रधार आहे, याने कट रचला, तो तडीच दिला आणि त्यामुळे त्याची आम्हाला अधिकची चौकशी करायची आहे. बघा, शब्दांमध्ये वाक्यांमध्ये थोडे थोडे फरक आहेत, पण ज्यावेळी हे ऑन पेपर ऑन टेबल येतात, ज्यावेळी हे कोर्टासमोर गोष्टी एस्टॅब्लिश केल्या जातात, त्यावेळी त्याचे बरेच अर्थ निघतात. आणि थोड्या गोष्टी पुढे मागे होत असल्या किंवा यात इतकं काय असं जरी आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा जर मूळ कटाचा सूत्रधारच बदलणार असेल तर मग येणाऱ्या काळात खटला कोणत्या दिशेने चालणार, शिक्षा कोणाला होणार, नक्की केलं कोणी, भोगतंय कोण, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होणार का? 100% होणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या प्रकरणाचा पाठपुरावा तर आम्ही करतच आहोत, पण मी डे 1 पासून वारंवार यंत्रणांना हे प्रश्न विचारतोय, ज्या यंत्रणा माध्यमांसमोर बोलत नाहीत, ज्या यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांसमोर बोलत नाहीत. कारण शेवटी इंडिपेंडेंट तपास जरी सुरू असला, सीआयडी ही एक वेगळी इन्स्टिट्यूशन जरी असली, इंडिपेंडेंट बॉडी असली, तरी ते किंवा आम्ही माध्यम म्हणून सगळे समाजाला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना उत्तर द्यावं ना. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत ओमकार वाबळे, पुण्यामध्ये.